बातमी नाशिकमधून। नाशिकच्या पवन नगरमध्ये गॅस पाईपलाईन फुटली होती। पाण्याची पाईपलाईन खोदताना गॅस पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यामुळे गॅस गळती सुरू झाली होती। अथक प्रयत्नानंतर गॅस गळती अखेर थांबली आहे। तर नाशिकमध्ये गॅस पाईपलाईन फुटली होती। पाईपलाईन फुटल्यामुळे गॅस गळती सुरू झाली होती। पाण्याची पाईपलाईन खोदत असताना ही गॅस पाईपलाईन फुटली होती। मात्र अथक प्रयत्नानंतर गॅस गळती अखेर थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे। नाशिकच्या पवन नगरमध्ये ही गॅस पाईपलाईन फुटली होती। पाण्याची पाईपलाईन खोदत असताना गॅस पाईपलाईन फुटली। मात्र अथक प्रयत्नानंतर ही गॅस गळती बंद करण्यात यश आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, काय अधिकचा तपशील आहे? नाशिकच्या पवननगर परिसरामध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली होती। इथे पाईपलाईनचं काम चालू होतं आणि पाईपलाईनचं काम चालू असताना जेसीबीद्वारे जे पाईपलाईन बाहेर काढण्यात येत होतं आणि त्याच वेळेस इथे असलेल्या गॅसच्या पाईपलाईनला सुद्धा धक्का लागली आणि ही गॅसची पाईपलाईन फुटल्याने काही काळ गॅस गळती या संपूर्ण परिसरामध्ये झालेली होती। आणि तिथल्या स्थानिक लोकांनी हे गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबलं नाहीये। आणि त्यामुळे प्रिकॉशन म्हणून या संपूर्ण परिसरातली वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर पोलीस असतील किंवा महापालिका प्रशासनाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होऊन जी गॅस गळती आहे आता थांबवलेली आहे आणि या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुद्धा आता हे चालू केल्याचं बघायला मिळतं। अगदीच धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।